अवयवदान काळाची गरज असून एका मेंदूमृत व्यक्तीपासून 6 ते 7 जणांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे कोणताही गैरसमज न बाळगता अवयवदानाविषयी नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्याची गरज असल्याचे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी व्यक्त केले. मंगळवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त शासनाच्या सूचनेनुसार कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर अवयवदान याविषयी डॉ. अभिजित जगताप यांचे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जगताप म्हणाले, समाजात अवयवदानाविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अवयवदानाविषयी संकल्प देखील करण्याची आवश्यकता आहे. भारतात अवयवदान देहदान करणाऱ्यांची टक्केवारी खूप कमी आहे. तुलनेने स्पेन देशात याचे प्रमाण अधिक आहे. आज अनेक रुग्णांना अवयवदानाची गरज आहे, त्यामुळे याचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हृदय, डोळे, लिव्हर, किडनी, आतडी, त्वचा आदी अवयव आपण दान करू शकतो असे देखील त्यांनी सांगितले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या सहकार्याने विद्यापीठात रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. कुलसचिव योगिनी घारे यांनी देखील यात सहभागी होत रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले, तर आभार डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.